नमस्कार मंडळी, मी आहे ज्योत्स्ना शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मटण. त्यासाठी मी मटण स्वच्छ धुवून कापून घेतले आहे आणि हळद मीठ लावून साईडला ठेवले आहे. गॅसवरती मी टोप चढवला आहे. त्याच्यामध्ये मी कांदा भाजून त्याच्यामध्ये मी हळद मीठ लावलेलं मटण घालणार आहे. कांदा चांगला भाजून झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण टाकून द्यायचं आहे टोपामध्ये. इथे मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करते. तेलामध्ये मटण टाकलेलं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मटण परतून चांगलं घेतलं ना की चवीला खूप चांगलं लागतं. आणि ह्याच्यावरती ताट ठेवायचं. मटणाला पाणी सुटून द्यायचं चांगलं ताट झाकून, म्हणजे तो मटणातला लालसरपणा आपल्याला घालवायचा आहे. ताट झाकून ठेवायचं. ताटावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला टोपामध्ये ओतून द्यायचं. तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं तुम्ही ताटावरती पाणी टाकून त्याच्यामध्ये टोपामध्ये टाकू शकता. मी असं 2-3 वेळा केलेलं आहे. म्हणजे 2-3 वेळा ह्याच्यामध्ये ताटावरती पाणी टाकून तेच टोपामध्ये ओतलं आहे. थंड पाणी घालायचं नाही आपल्याला, ह्याच्यामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे. बोलण्यामध्ये काही चुका होत असतील तर समजून घ्या. पहिल्यांदाच मी व्हिडिओ शूट करते आणि एडिट पण पहिल्यांदाच करते. याची काही सवय नाही मला. मला खूप आवडतं व्हिडिओ वगैरे बनवायला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा दिसतोय माहिती नाही मला. हा आता कसा पोस्ट होईल किंवा हा कसा दिसेल ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण सांगा. व्हिडिओ बनेल 5 ते 6 मिनिटाचा, पण हा व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युली खरं तर 2 तास झाले मला हा व्हिडिओ एडिट, म्हणजे हा स्वयंपाक करायला, सर्व व्हिडिओ शूट करायला पूर्ण 2 तास गेले माझे. तुम्ही हा व्हिडिओ मोजून 5 ते 6 सेकंदामध्ये मिनिटाचा 5 ते 6 मिनिटाचा तुम्ही व्हिडिओ हा बघत असतील, पण त्याच्या मागची मेहनत काय आहे ते तुम्हाला नाही माहिती. किती वेळा तो कॅमेरा पडला आहे, किती वेळा काय काय झालं आहे. तर मटणासाठी लागणारा मसाला बघा: खोबरं, लसूण, दालचिनी, लवंग, मिरे, कोथिंबीर, अद्रक, भाजलेला कांदा, थोडेसे गरम मसाले ॲड केलेत जे तुम्ही घालतं ते मसाला. तो मसाला भाजून मिक्सरला बारीक केला आणि इथे मी आळणी काढले माझ्यासाठी थोडंसं वाटीमध्ये. आणि जो आपण भाजून घेतलेला मसाला आहे तो आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे. मी मसाल्याची लिंक काय बोलतात लाल तिखट घातलं आहे, आमची चटणी आणि मिरची पावडर, मटन मसाला
तुम्हीच घ्या बघून, मला खरंच सुचत नाही काय बोलायचं ते. मला माहिती आहे माझं खूप चुकतंय. बनवायचं काय आहे ते, मी काय बनवते मला माहिती आहे. मी काय मसाला घातले हे पण माहिती आहे, पण ते सांगता येत नाही मला. म्हणजे कसं सांगायचं, मला हे खूप अवघड वाटतं सांगायला. जसं की माझा पेपर आहे आणि मी त्या पेपरामध्ये मला उत्तरं द्यायची आहेत, असं झालं हे. त्यामुळे जमत नाही. आपण लेडीजला कसं स्वयंपाकाची सवय असते, त्यामुळे तिला काही सांगावं लागत नाही. तिला ते सर्व जमत असतं, पण ते म्हणजे ते हा व्हिडिओ बनवायला आणि असं सांगायला जरा वेगळं पडतं. जसं की माझा पेपरच आहे आणि मी उत्तरं देते तुम्हाला, त्याच्यामुळे जरा घाबरल्यासारखं पण होते. आणि मी हसते, म्हणजे ते माझी स्वतःवरच मला हसायला येते की मी कशी सांगते, काय बोलते मला समजत नाही आहे. इथे सुक्कं मटण मी साईडला काढून घेतलं आहे त्याच्यामध्येच. आणि आपलं मटण मस्त मध्ये तयार झालं आहे. कोथिंबीर टाकून मस्त घ्यायचे. या जेवायला मस्त झणझणीत कोल्हापुरी मटण खूप छान झाले खरंच. जाता जाता तेवढं चॅनेलला सबस्क्राईब करून जावा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.